नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अभ्यास करताय ना मित्रांनो? हा सर्व व्हिडिओ लेक्चरचा खटाटो या लॉकडाऊनच्या सुट्टीच्या पिरियडमध्ये तुम्ही रेग्युलर अभ्यास करावा, जेणेकरून हा लॉकडाऊन संपल्यानंतर परीक्षा तोंडावर आली, अचानक डेट्स डिक्लेअर झाल्यात आणि तुम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली तर तुमचा गोंधळ उडू नये याकरताच आम्ही खटाटोप हा करत आहोत. म्हणून हे सर्व व्हिडिओ लेक्चर बघत असताना मित्रांनो, तुमच्याजवळ कागद आणि पेन असणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमची नोटबुक आणि पेन तुमच्याकडे नेहमी सोबत ठेवायचं आहे. तुम्हाला जेवढं बोर्डवर शिकवलं जाईल, जेवढं तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरने सांगितलं जाईल, त्या सर्व गोष्टी तुम्हाला वेळोवेळी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण आपल्याकडे एक म्हण आहे, 100 बार बका और 1 बार लिखा. म्हणजे 100 वेळा बोलण्यापेक्षा 1 वेळा लिहिलेलं नक्कीच कामात येत असतं. म्हणून तुमच्या हाताखालून हे सर्व लिखाण गेलेलं जाणं फार आवश्यक आहे मित्रांनो. आतापर्यंत आपण रिएजंट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने वापरतात, कोणकोणत्या सबस्ट्रेटवर त्याचे रिॲक्शन्स होतात आणि त्यानुसार कोणकोणते प्रॉडक्ट तयार होतात हे आपण बघितलं आहे. त्यासोबत आपण काही नेम रिॲक्शनसुद्धा बघितल्यात यामध्ये. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, ऑक्सिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन सारखे रिॲक्शन्स. आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार मित्रांनो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, जो खूप 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ॲरोमॅटिक पार्टचं रिॲक्शन म्हणजे बेंझिन आणि बेंझिन होमोलॉगस जेवढे कंपाऊंड्स आहेत मित्रांनो, किंवा बेंझिनचे जेवढे डेरिव्हेटिव्ज आहेत, या सर्व बेंझिन डेरिव्हेटिव्जवर एक कॉमन टाईपची रिॲक्शन होते, जिला आपण म्हणतो इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. या इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्समध्ये ॲरोमॅटिक न्यूक्लियसवरती इलेक्ट्रोफाईलचा अटॅक होणार असतो. इलेक्ट्रोफाईल हा जनरली इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असतो, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असू शकतो किंवा नसूही शकतो. हा इलेक्ट्रोफाईल जेव्हा बेंझिनिंगवर अटॅक करतो मित्रांनो, तेव्हा बेंझिनिंगच्या अशा कार्बनवर अटॅक करतो जिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप जास्त असेल. कारण इलेक्ट्रोफाईल स्वतः इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि म्हणून तो इलेक्ट्रॉन रिच सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. मग बेंझिनिंगला टोटल 6 कार्बन्स असतात. या 6 कार्बनपैकी नेमका कोणत्या कार्बनवर याचा अटॅक होणार आहे हे आपल्याला का समजेल? तर बेंझिन रिंगला कुठलाही सबस्टिट्युएंट अटॅच नसेल, नॉर्मल बेंझिन स्ट्रक्चर असेल, तर या नॉर्मल बेंझिन स्ट्रक्चरमध्ये 6चे 6 कार्बन ॲटम मित्रांनो इक्विव्हॅलंट असतात. याचा अर्थ या 6ही कार्बन ॲटमवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही सारखीच असते. म्हणून अशा बेंझिनवर तुम्ही हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रायडल क्राफ्ट असायलेशन अशा पद्धतीच्या कुठल्याही इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स परफॉर्म केल्यात तर तुम्हाला त्या रिएजंटमधला जो इलेक्ट्रोफाईल आहे तो बेंझिनच्या कुठल्याही कार्बनला जोडता येऊ शकतो आणि तुम्हाला या रिॲक्शनचे जे प्रॉडक्ट मिळतील ते मोनो सबस्टिट्यूटेड बेंझिन मिळतील. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हॅलोजिनेशन रिॲक्शन परफॉर्म केली बेंझिनवर तर तुम्हाला बेंझिनिंगला एक हॅलोजन अटॅच होईल. तुम्ही नायट्रेशन परफॉर्म केली तर तुम्हाला नायट्रोबेंझिन मिळेल. तुम्ही सल्फोनेशन परफॉर्म केली तुम्हाला बेंझिन सल्फॉनिक ॲसिड मिळेल. तुम्ही मिथाइल क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन केलं तर तुम्हाला टोल्यून मिळेल. आणि तुम्ही ॲसिटिल क्लोराईडसोबत अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्समध्ये बेंझिनवर फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन परफॉर्म केलीत तर तुम्हाला ॲसेटोफिनोन मिळेल. पण हा पार्ट सोपा आहे मित्रांनो, कारण बेंझिनिंगचे सर्वच्या सर्व कार्बन ॲटम इक्विव्हॅलंट आहेत. म्हणून आपण कुठेही इलेक्ट्रोफाईल अटॅच करू शकतो, कारण सर्वच कार्बन सिमिलर इलेक्ट्रॉन रिच आहेत. पण या बेंझिनिंगला जर ऑलरेडी एखादा सबस्टिट्युएंट अटॅच असेल, म्हणजे तुमच्या रिॲक्शनमध्ये जो सबस्ट्रेट मॉलिक्यूल आहे तो मोनो सबस्टिट्युटेड बेंझिन असेल, फॉर एक्झाम्पल तो टोल्यून असेल, तो मेसिटिलीन असेल किंवा क्युमिन असेल किंवा क्लोरोबेंझिन, ब्रोमोबेंझिन, आयोडोबेंझिन असेल, फिनॉल असेल, ॲनिलीन असेल, ॲसिडोफिनॉन असेल, बेन्झाल्डिहाइड असेल, असे मोनो सबस्टिट्यूट बेंझिन तुमच्याकडे रिॲक्टंट म्हणून जर असतील आणि याच्यावर तुम्ही फर्दर इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स परफॉर्म करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला जे प्रॉडक्ट मिळतील
ते विथ रिस्पेक्ट टू दॅट सबस्टिट्युएंट जो ऑलरेडी प्रेझेंट आहे त्याच्या डायरेक्टिव्ह ओरिएंट इन्फ्लुएन्समुळे मिळतील. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, बेंझिन रिंगला ऑलरेडी जो सबस्टिट्युएंट अटॅच आहे तो डिसाईड करणार आहे की येणारा इलेक्ट्रोफाईल हा नेमका कोणत्या पोझिशनला अटॅच होणार आहे. या रिॲक्शनमध्ये मोनो सबस्टिट्यूट बेंझिन इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन नंतर कन्व्हर्ट होतो डाय सबस्टिट्यूटेड बेंझिनमध्ये. आता डाय सबस्टिट्यूट बेंझिनमध्ये याचा अर्थ की बेंझिन रिंगला 2 सबस्टिट्युएंट ग्रुप अटॅच आहेत. आता हे दोघं सबस्टिट्युएंट कोणत्या पोझिशनला अटॅच आहेत या बेसिसवर डाय सबस्टिट्यूटेड बेंझिनचे मित्रांनो 3 आयसोमर्स आहेत, ज्याला आपण ऑर्थो, मेटा आणि पॅरा या नावाने ओळखतो. मग हे नेमके कसे असतात हे आपण बघूया. ही बेंझिन रिंग आहे. या बेंझिन रिंगला टोटल 6 कार्बन्स आहेत. यापैकी कुठल्याही 2 कार्बनला, समजा इथं एक ग्रुप अटॅच आहे झेड, इथं दुसरा एक ग्रुप अटॅच आहे सपोज एक्स. हे दोघं ग्रुप सारखे असू शकतात किंवा वेगवेगळे सुद्धा असू शकतात, पण हे दोघंही सबस्टिट्युएंट शेजारच्या कार्बनला अटॅच आहे. हे असं असू शकतं किंवा हे अशा पद्धतीने डिनोट करू शकतात एक्स आणि इथं झेड. हा बेंझिन रिंग. किंवा हे असे असू शकेल याचा अर्थ दोघंही सबस्टिट्युएंट शेजारच्या कार्बनला अटॅच आहेत, ॲडजसंट कार्बन. हे जे दोघं सबस्टिट्युएंट आहेत हे कुठल्या पोझिशनला अटॅच आहे, ॲडजसंट पोझिशनला अटॅच आहे. आणि अशा ॲडजसंट पोझिशनला जर अटॅच असतील मित्रांनो 2 सबस्टिट्युएंट, तर त्या डाय सबस्टिट्यूट बेंझिनला नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये ऑर्थो कन्सिडर केलं जातं. ऑर्थो म्हणजे 1-2 पोझिशन. या पोझिशनला डिनोट करताना कोणती पोझिशन कन्सिडर केली जाते, 1,2 पोझिशन. दिस पोझिशन इज नोन ॲज ऑर्थो पोझिशन. सेकंड केस, सेकंड आयसोमर डाय सबस्टिट्यूट बेंझिनचा. हा बेंझिन मॉलिक्यूल आहे, याला सपोज इथं झेड लागला आहे आणि इथं एक्स लागला असेल. हा मॉलिक्यूल आपण असाही दाखवू शकतो. सपोज इथं झेड लागला आहे आणि या बाजूला एक्स लागला आहे. किंवा तुम्ही असे दाखवू शकतात, इथं सपोज एक्स लागला आहे आणि इथं झेड लागलेला आहे. तर हे जे सर्व डाय सबस्टिट्यूटेड बेंझिन्स आहेत या सर्वांमध्ये दोघं सबस्टिट्यूशन ग्रुप हे अल्टरनेट आहेत, एक कार्बन सोडून आहेत. म्हणजे फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन सोडून दिलेली आहे आणि थर्ड पोझिशन, 1 आणि थर्ड पोझिशन, याला अल्टरनेट पोझिशन सुद्धा म्हणू शकतो आपण. जर अल्टरनेट पोझिशन असेल तर याला मेटा असं इंडिकेट केलं जातं आणि याची पोझिशन असते 1,3. त्याचप्रमाणे तिसरा आयसोमर हा बेंझिन रिंग आहे, याला एक झेड ग्रुप लागला आहे, याच्या एक्झॅक्टली अपोजिटला एक एक्स ग्रुप लागला आहे. डाय सबस्टिट्यूशन हे असं असू शकेल किंवा हे असं सुद्धा असू शकेल, झेड इकडे एक्स. कोणत्याही पोझिशनला फक्त दोघंही सबस्टिट्यूएंट जर एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट्स डायरेक्शनला असतील तर या अपोजिट डायरेक्शनसाठी या आयसोमरला पॅरा आयसोमर असं म्हणतात आणि ही 1,4 पोझिशन इंडिकेट करतो. रिमेंबर वन थिंग की मोनो सबस्टिट्यूट बेंझिनवरती जेव्हाही इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन होईल तेव्हा आपल्याला जे डाय सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळणार आहेत त्या डाय सबस्टिट्यूट प्रॉडक्टमध्ये जनरली पॅरा प्रॉडक्ट हे मोर स्टेबल असतात. पॅरा प्रॉडक्ट हे मोर स्टेबल असतात कारण ते सिमेट्रिकल सुद्धा असतात आणि तिथं स्टेरिक हिंड्रन्स फार 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 कमी असतो. ऑर्थो पोझिशनला स्टेरिक हिंड्रन्स जास्त असतो, मेटाला कमी असतो पण पॅराला खूपच कमी असतो आणि स्टेरिक हिंड्रन्स कमी झाल्यामुळे मॉलिक्यूलला स्टॅबिलिटी मिळते मित्रांनो. जे मॉलिक्यूल जास्त स्टेबल असतील त्यांची एनर्जी कमी असते. मग हे झालं पोझिशनबद्दल. मग आता पहिला ग्रुप जर ऑलरेडी झेड इथं अटॅच आहे तर एक्स ग्रुप नेमका ऑर्थो पोझिशनला अटॅच होईल का मेटाला अटॅच होईल का पॅराला अटॅच होईल हे कशावरनं ठरेल, तर हे ठरणार आहे झेड ग्रुपच्या नेचरवरती. झेड ग्रुप कसा असेल याच्या बेसिसवर ठरणार आहे की येणारा इलेक्ट्रोफाईल हा ऑर्थोला अटॅच होईल, मेटाला अटॅच होईल का पॅराला अटॅच होईल. आणि या फेनॉमिनॉनला डायरेक्टिव्ह ओरिएंटिंग इन्फ्लुअन्स ऑफ सबस्टिट्युएंट असं म्हणतात.
मग आपण आता सुरुवात करूया डायरेक्टिव्ह ओरिएंट इन्फ्लुएन्सला, ज्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की ह्या सर्व रिॲक्शन कोणत्या पोझिशनला होतील. डायरेक्टिव्ह ओरिएंटिंग इन्फ्लुएन्सेस. या डायरेक्टिव्ह ओरिएंटिंग इन्फ्लुएन्सेसमध्ये बेंझिन रिंगवर इलेक्ट्रोफाईल तिथंच अटॅच होणार आहे मित्रांनो, जिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी सर्वात जास्त असेल. मग आता बघूया, दोन प्रकारचे ग्रुप असतात जे ऑलरेडी मोनो सबस्टिट्यूट बेंझिनला अटॅच असतात. एक इलेक्ट्रॉन पुशिंग, ज्याला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असं म्हणतो, आणि दुसरे असतात इलेक्ट्रॉन पुलिंग, ज्याला आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असं म्हणतो. मग त्यांच्यामुळे काय फरक होतो, बेंझिनिंगवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशा पद्धतीने बदलते ते आपण आधी बघूया. मग आपण ग्रुपकडे जाऊया. दोन महत्त्वाचे ग्रुप असू शकतील, एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे इलेक्ट्रॉन पुशिंग, आणि दुसरा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे इलेक्ट्रॉन पुलिंग इफेक्ट. पहिला बघूया इलेक्ट्रॉन डोनेटिंग. जर बेंझिनिंग आपल्याकडे असेल अशा पद्धतीने, आणि या बेंझिनिंगला जर एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल. आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते असतात? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असे असतील ज्यांच्याकडे स्पेअरमध्ये एक्स्ट्रा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडे लोन पेअर्स आहेत. ज्या मॉलिक्युल्सकडे किंवा ज्या ग्रुपकडे लोन पेअर्स आहेत ते लोन पेअर्स असलेले सर्व ग्रुप्स जनरली इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स म्हणून बिहेव करतात मित्रांनो. मग आता बघूया, समजा हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि याच्याकडे एक लोन पेअर आहे. एकापेक्षा जास्त लोन पेअर सुद्धा असू शकतात, पण मिनिमम एक लोन पेअर असणं गरजेचं आहे. जर एक लोन पेअर असेल तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेंझिनिंगमध्ये कशा पद्धतीने चेंज होईल ते आपण बघूया. ही लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे तो ही लोन पेअर इथं शिफ्ट करेल. हा डबल बॉन्ड इकडच्या बाजूला शिफ्ट होईल या पोझिशनला. असं झालं तर एक रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. इथं डबल बॉन्ड तयार होईल. EDG म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, याने लोन पेअर डोनेट केली म्हणून याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह असेल. बेंझिनिंगमधला हा डबल बॉन्ड शिफ्ट झाला कार्बनवर, तिथं एक लोन पेअर येईल. एका बॉन्डमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात, ते दोघे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झालेत. मग हा कार्बन इलेक्ट्रॉन रीच होईल, त्याच्यावर चार्ज मायनस येईल. बाकीचे दोन बॉन्ड मात्र ॲज इट इज असतील. पुढच्या रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये ही जी लोन पेअर असेल ही लोन पेअर पुढे शिफ्ट होईल आणि या डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन नेक्स्ट कार्बनवर शिफ्ट होतील. आपल्याला रेझोनन्स स्ट्रक्चर हे अशा पद्धतीने मिळेल. लोन पेअरने इलेक्ट्रॉन दिले म्हणून इथं डबल बॉन्ड, या कार्बनकडे इलेक्ट्रॉन मिळाले म्हणून याच्यावर मायनस चार्ज आणि एक लोन पेअर असेल. हा बॉन्ड ॲज इट इज असेल. पुढच्या रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये ही लोन पेअर पुन्हा पुढे शिफ्ट होईल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार आहे आणि एक नवीन रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. हा बॉन्ड ॲज इट इज, हा डबल बॉन्ड ॲज इट इज. इथं EDG ग्रुप ज्याच्यावर प्लस चार्ज आहे, ज्याने इलेक्ट्रॉन डोनेट केलेत. ही लोन पेअर शिफ्ट झाली इथं म्हणून इथं डबल बॉन्ड तयार झाला. लोन पेअर इकडे शिफ्ट झाली, मायनस चार्ज तयार झाला. हे याचे रेझोनन्स स्ट्रक्चर मित्रांनो. पुन्हा इलेक्ट्रॉन डोनेट होतील, हे इलेक्ट्रॉन इथे येतील, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, आपल्याला ओरिजिनल स्ट्रक्चर मिळेल. आता जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर आपण बघितले याचे, या सर्व रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये ही जी पोझिशन मित्रांनो इलेक्ट्रॉन रिच पोझिशन कोणते आहेत, ज्याच्याकडे स्पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, एक्स्ट्रा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत. एक्स्ट्रा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कुठे आहेत? आपल्या EDG ग्रुपच्या शेजारच्या कार्बनला, ज्याला आपण कोणती पोझिशन म्हणतो? ऑर्थो पोझिशन म्हणतो. EDG ग्रुपच्या एक्झॅक्टली अपोजिट सिच्युएशनला, ज्याला आपण कोणती पोझिशन म्हणतो? पॅरा पोझिशन म्हणतो. आणि EDG ग्रुपच्या शेजारच्या पोझिशनला, ज्याला आपण पुन्हा ऑर्थो पोझिशन असं म्हणतो. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स जर अटॅच असतील तर त्या केसमध्ये पुढचा येणारा इलेक्ट्रोफाईल हा ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला अटॅक करणार आहे, कारण इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कंपॅरेटिव्हली खूप जास्त आहे बाकीच्या कार्बनपेक्षा. हे लक्षात आलं मित्रांनो. पुढचा ग्रुप बघूया इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते असतील? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असे असतील ज्यांच्याकडे एकतर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा असा कार्बन ॲटम किंवा असा ॲटम बेंझिनिंगला अटॅच असेल जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग बघूया, समजा ही बेंझिनिंग आहे आपल्याला दिलेली.
ज्याच्यावर सबस्टिट्यूशन आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपचं. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे पूल करतात, ओढून घेतात बेंझिनिंगकडनं. बेंझिनिंगकडून जर हे इलेक्ट्रॉन काढून घेतील तर बेंझिनिंगवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी हळूहळू काय होईल, कमी होईल. आणि ती कमी झाल्यामुळे अटॅक कोणत्या पोझिशनला होईल हे आपण रेझोनन्स स्ट्रक्चरच्या मदतीने बघूया. मग हा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे. या इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपचा जो फर्स्ट ॲटम आहे हा जनरली इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. हा डेल्टा पॉझिटिव्ह असेल किंवा त्याच्यावर पूर्ण कम्प्लिटली पॉझिटिव्ह चार्जसुद्धा असू शकेल. ही आपली बेंझिनिंग आहे. हा डेल्टा पॉझिटिव्ह जो ॲटम आहे हा बेंझिनिंगमधनं इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ करेल. याने इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ केली तर याचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार आहे आणि या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल. बघूया आपण रेझोनन्स स्ट्रक्चर पुढचं. बेंझिनिंग आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपमध्ये एक डबल बॉन्ड तयार झाला. त्याचा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला किंवा कंप्लीट पॉझिटिव्ह असेल तोही निघून जाईल. बेंझिनिंगचे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे बेंझिनिंगच्या या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला आहे आणि बाकीचे 2 डबल बॉन्ड मात्र ॲज इट इज आहे. पुढच्या रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल आणि नेक्स्ट रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होईल ज्यामध्ये इथे हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. हे डबल बॉन्ड ॲज इट इज EWG. हा बॉन्डसुद्धा ॲज इट इज, इथं चार्ज आहे पॉझिटिव्ह. पुढच्या केसमध्ये हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज होईल आणि आपल्याला एक नवीन स्ट्रक्चर मिळेल. हा बॉन्ड इथं आहे, हा इकडे शिफ्ट झाला आणि पॉझिटिव्ह चार्ज इथं शिफ्ट होईल. नेक्स्ट स्टेपमध्ये हा पॉझिटिव्ह चार्ज पुन्हा न्यूट्रलाइज होईल, बेंझिनिंगला त्याची ॲरोमॅटिसिटी परत मिळेल. आता हे जे रेझोनन्स स्ट्रक्चर तयार झालेत मित्रांनो, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जोडल्यानंतर या सर्व स्ट्रक्चरमध्ये आपण बघतोय की बेंझिनिंगच्या काही कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज याचा अर्थ ते कार्बन हायली इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. जशी ही ऑर्थो पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन आहे, ही ऑर्थो पोझिशन आहे, या सर्व पोझिशन हायली इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. आणि असा आपण विचार केला जर येणारा इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे तर तो जनरली अटॅक कोणावर करतो, इलेक्ट्रॉन रिच सेंटरवर करतो. मग बेंझिनिंगमध्ये 3 वेगवेगळ्या पोझिशन असतात, ऑर्थो, मेटा आणि पॅरा. आपल्या स्ट्रक्चरवरून आपल्याला क्लिअरली इंडिकेट होतं आहे की ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स ह्या इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. मग यांच्या कंपॅरिझनमध्ये ज्या न्यूट्रल कंडिशनला आहेत पोझिशन्स म्हणजे मेटा पोझिशन्स, ती मेटा पोझिशन कंपॅरेटिव्हली मोर इलेक्ट्रॉन रिच आहे. इथं आपण लिहूया मोर इलेक्ट्रॉन रिच मेटा पोझिशन. म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप्स असतील तर मेटा पोझिशनवरती अटॅक होतो इलेक्ट्रोफाईलचा आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर ऑर्थो आणि पॅरावर अटॅक होतो इलेक्ट्रोफाईलचा. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपच्या केसमध्ये तुम्हाला मिक्सचर मिळू शकतं. ऑर्थो सबस्टिट्यूट प्रॉडक्ट पण मिळू शकेल, पॅरा सबस्टिट्यूट प्रॉडक्टसुद्धा मिळू शकेल किंवा दोघं सोबतसुद्धा मिळू शकतील. पण इलेक्ट्रॉन विथड्रॉईंगच्या केसमध्ये तुम्हाला मेटा पोझिशनवर रिॲक्शन होईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असल्यामुळे बेंझिनिंगवर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ही वाढलेली आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे येणारा इलेक्ट्रोफाईल लवकरात लवकर अटॅक करेल. याचा अर्थ बेंझिनिंग इज मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स अपकमिंग इलेक्ट्रोफाईल. याचा अर्थ बेंझिनिंगची रिॲक्टिव्हिटी ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपच्या केसमध्ये वाढलेली असेल. म्हणून या सर्व इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपला रिंग ॲक्टिवेटिंग ग्रुप असं म्हणतात, कारण त्यांनी डोनेट केलेल्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीमुळे रिंग लवकरात लवकर रिॲक्शन शो करते. म्हणून या सर्वांना इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्सला रिंग ॲक्टिवेटिंग असं म्हणतात. याचे एक्झॅक्टली उलट आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप्स असतील तर ते इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेंझिनिंगमधनं काढून घेतात, त्यामुळे बेंझिनिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही कमी होते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाल्यामुळे येणारा इलेक्ट्रोफाईलचा अटॅक हा स्लो होतो आणि म्हणून या सर्व इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुपला रिंग डीॲक्टिवेटिंग ग्रुप असं म्हणतात. या सर्वांना काय म्हणतात, रिंग डीॲक्टिवेटिंग. ऑल इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप्स आर नोन ॲज रिंग डीॲक्टिवेटिंग. ऑल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आर नोन ॲज रिंग ॲक्टिवेटिंग एक्सेप्ट फ्यू एक्सेप्शन्स. यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत. ज्या एक्सेप्शन्समध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत जे इलेक्ट्रॉन डेन्सिटी बेंझिनिंगला शिफ्ट करतात,
पण तरी ते रिंग डिॲक्टिवेटिंग आहेत. काही एक्सेप्शन्स आहेत, ते बघूया आपण कोणते आहेत. पण इन जनरल जर आपण विचार केला तर ऑल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आर रिंग ॲक्टिवेटिंग अँड ऑल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आर रिंग डिॲक्टिवेटिंग. इलेक्ट्रॉन withdrawing group substituted benzene undergo electrophilic aromatic substitution at meta position, and electron donating group substituted benzene undergo electrophilic substitution at ortho and para positions. आता नेमकं ग्रुप डिॲक्टिवेटिंग आहे, ॲक्टिवेटिंग आहे, डोनेटिंग आहे, विड्रॉइंग आहे, हे कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे फॅक्टर हे ठरवतात सर्व. तर 4 फॅक्टर्स आहेत मित्रांनो, ज्या 4 फॅक्टरवरती हे सर्व डिपेंड आहे. 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत ज्या फॅक्टरवरती या इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि विड्रॉइंग इफेक्टचं किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि विड्रॉइंग ग्रुपचं ओरिएंटेशन डिपेंड करतं. त्यातला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फॅक्टर आहे मित्रांनो, मी इथं लिहितोय. फर्स्ट फॅक्टर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तर ऑर्थो आणि पॅराला रिॲक्शन्स होतील. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तर मेटाला रिॲक्शन होईल. सेकंड, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा एक टेम्पररी इफेक्ट असतो, पण तरीही या इफेक्टवर आपल्या बऱ्याचशा रिॲक्शन डिपेंड करतात. जर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट असेल तर जनरली ऑर्थो आणि पॅराला रिॲक्शन्स होतात. हा टेम्पररी इफेक्ट आहे. तीसरा इफेक्ट आहे रेझोनन्स इफेक्ट और मेसोमेरिक इफेक्ट. मेसोमेरिक और रेझोनन्स इफेक्ट यात पण 2 प्रकार आहे मित्रांनो. एक पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, दुसरा निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. जर पॉझिटिव्ह मेसोमेरिक और रेझोनन्स इफेक्ट असला तर जनरली इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट होतो आणि ऑर्थो आणि पॅराला सबस्टिट्यूशन होतात. जर मायनस इफेक्ट असेल तर त्या केसमध्ये जनरली मेटा पोझिशनला रिॲक्शन्स होतात. आणि शेवटचा एक इफेक्टसुद्धा आहे मित्रांनो, जो काही केसमध्ये कामात असतो, ज्याला हायपर कॉन्जुगेशन म्हणतात. हायपर कॉन्जुगेशन इफेक्टसुद्धा डिसाईड करतो की रिॲक्शन किती फास्टर वेने होईल आणि किती स्लोअर होईल, कोणता सबस्टिट्यूएंट जास्त प्रमाणात रिॲक्शन शो करेल आणि कमी प्रमाणात रिॲक्शन शो करेल. दिस इज ऑल्सो अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर. इन शॉर्ट 4 इम्पॉर्टंट इफेक्ट आहेत. इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस और मायनस, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट जनरली प्लस, मेसोमेरिक इफेक्ट प्लस और मायनस आणि हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. या हायपर कॉन्जुगेशन इफेक्टनुसार सुद्धा हे सर्व सबस्टिट्यूएंट अटॅच होतात. मग आता नेमके इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते ते आपण बघूया. याच्यामध्ये रिॲक्शन कशा पद्धतीने होते, कोणाची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, कोणाची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, ते सुद्धा बघूया. सॉरी, बघा आता काही लिस्ट बनवूया मित्रांनो. आपण काही स्पेशल ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्सवर एक लिस्ट बनवूया ज्यावरून आपल्याला कळेल की कोण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, कोण इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. आपण बघितलं ऑल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स जनरली हॅव लोन पेअर. या सर्वांकडे लोन पेअर असते आणि लोन पेअर असलेले हे सर्व मॉलिक्यूल जनरली इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतात. मग आपण सबस्टिट्यूएंटचा विचार करू. कोणता इफेक्ट शो करतात आणि ओरिएंटेशन काय आहे. ओरिएंटेशन काय आहे ते पण बघूया. पहिला सबस्टिट्यूएंट आहे OH. ऑक्सिजनवरती लोन पेअर्स असतात मित्रांनो, OH. दुसरा सबस्टिट्यूएंट आहे OR म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप. तिसरा सबस्टिट्यूएंट आहे NH2. नायट्रोजनवरती सुद्धा लोन पेअर असते. चौथा सबस्टिट्यूएंट आहे NHR म्हणजे सबस्टिट्यूटेड अमाइन ग्रुप. नेक्स्ट आहे NR2 अगेन सबस्टिट्यूटेड डायसबस्टिट्यूटेड अमाइन. देन आहे SH थायोल, सल्फरवरती सुद्धा लोन पेअर असते. ऑल दीज ग्रुप्स शोज +I +E अँड +M इफेक्ट. हे सर्वचे सर्व ग्रुप पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक आणि पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट शो करतात. आणि या सर्व इफेक्टमुळे जे ओरिएंटेशन आहे हे सर्व डोनेटिंग इफेक्ट असल्यामुळे तिघं इफेक्ट डोनेटिंग आहेत आणि म्हणून रिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी खूप जास्त प्रमाणात वाढते. याचा अर्थ ही स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग ग्रुप्स आहेत. स्ट्रॉंगली
स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग, आणि रिॲक्शन कुठे होईल? ऑर्थो अँड पॅरा. या स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग केसमध्ये रिॲक्शन नेहमी ऑर्थो आणि पॅराला होईल मित्रांनो. याच्यापेक्षा कमी विचार करूया. जर हा ऑक्सिजन असेल, या ऑक्सिजनला पुढे C डबल बॉन्ड O आणि R लागलेला असेल, तसंच हा NH असेल आणि NHला पुढे C डबल बॉन्ड O R लागलेला असेल, असे काहीसे ग्रुप असतील आपल्याकडे, आणि हे ग्रुप असतील तर या ग्रुपमध्ये जनरली इफेक्ट जो असतो हा इकडे +M इफेक्ट आहे, +E इफेक्ट आहे, पण हा जो C डबल बॉन्ड O आहे, हा C डबल बॉन्ड O -I इफेक्ट शो करतो मित्रांनो. हा क्वाईट -I इफेक्ट शो करतो किंवा स्मॉल -I इफेक्ट शो करतो. व्हेरी स्मॉल -I इफेक्ट ड्यू टू C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप. रिमेंबर वन थिंग, ऑल C डबल बॉन्ड O ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स. दे शोज -I इफेक्ट. मग हा -I इफेक्टमुळे जी रिंगची रिॲक्टिव्हिटी आहे ती स्ट्रॉंगपेक्षा थोडीशी कमी आहे. दीज आर मॉडरेटली ॲक्टिवेटिंग, अँड नो डाऊट दे ऑल आर ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग. हे सर्व ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग आहेत. पुढचा ग्रुप आहे Cl म्हणजे हॅलोजन, Br अनदर हॅलोजन, ब्रोमीन. यांच्याकडे प्रत्येकाकडे लोन पेअर्स असतात मित्रांनो. ऑल दीज हॅलोजन्स आर हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हे सर्व खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. पिरियोडिक टेबलमधले मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. अँड दे शो स्ट्रॉंगर -I इफेक्ट. नो डाऊट दे शोज +M, +E, बट -I विच इज स्ट्रॉंगर -I effect. Due to stronger -I effect, they are less deactivating, but still ortho-para directing due to positive mesomeric and electromeric effect. रिंगची डिॲक्टिव्हिटी थोडी कमी करतात स्ट्रॉंगर -I इफेक्टमुळे, पण तरीसुद्धा रिॲक्शन ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच होतात, कारण पॉझिटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. देन नेक्स्ट पुढचे ग्रुप आहेत R ग्रुप. समजा R ग्रुप असेल, अल्किल ग्रुप, R अल्किल ग्रुप. आता हा जो R ग्रुप आहे मित्रांनो, R ग्रुप जनरली +I इफेक्ट शो करतो. फक्त +I इफेक्ट शो करेल. +I इफेक्ट शो केल्यामुळे इथं रेझोनन्स मेसोमेरिक इफेक्ट शो होणार नाही, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट शो होणार नाही, फक्त +I इफेक्ट शो होईल. आणि काही केसेसमध्ये या R ग्रुपला हायपर कॉन्जुगेशन सुद्धा असतं. हायपर कॉन्जुगेशन, आणि या दोघं इफेक्टमुळे हा लेस ॲक्टिवेटिंग आहे, बट स्टील इट इज ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग. हा ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंगच आहे, कारण याच्यामध्ये +I इफेक्ट आहे, हायपर कॉन्जुगेशन आहे, दोघंही इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट आहेत, आणि या इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्टमुळे रिॲक्शन ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होते. हे असे सबस्टिट्युएंट्स आहेत. R ग्रुप आणि अरिल ग्रुप म्हणजे बेंझिन फिनिल ग्रुप, ह्यांच्याकडे कुठलीही लोन पेअर नाही मित्रांनो. आपली बेसिक कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, तरीसुद्धा हे डोनेशनचं काम करत आहेत पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमुळे. दुसरा जो ग्रुप आहे यातलाच -C6H5. -C6H5 सुद्धा +I इफेक्ट शो करतो, आणि हा सुद्धा लेस ॲक्टिवेटिंग आणि ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग आहे. आता हे सर्व ऑर्थो-पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स आहेत. जनरली इलेक्ट्रॉन डोनेशनचं काम करतात, वेगवेगळे इफेक्ट इथे इम्प्लिमेंट होतात. पुढचे ग्रुप बघूया. या ग्रुपमध्ये C डबल बॉन्ड OH, देन C डबल बॉन्ड OR म्हणजे हा अल्डिहाइड ग्रुप, हा कीटोन ग्रुप, देन C डबल बॉन्ड OH ॲसिड ग्रुप, C डबल बॉन्ड OR ईस्टर ग्रुप, देन NO2, देन SO3H एटसेट्रा. हे सर्वच्या सर्व जेवढे ग्रुप्स आहेत मित्रांनो, हे सर्व ग्रुप जनरली -M, -E आणि -I इफेक्ट शो करतात. -M, -E आणि -I इफेक्ट शो करतात. -I इफेक्ट यांचा स्मॉलर असतो. त्या केसमध्ये सुद्धा इथं जी रिॲक्शन होते मायनस इफेक्टमुळे हे स्ट्रॉंग डिॲक्टिवेटिंग आहेत. स्ट्रॉंग डिॲक्टिवेटिंग म्हणजे रिंगची रिॲक्टिव्हिटी कमी करतात.
स्लोअर रिॲक्शन होतात. पण जर रिॲक्शन झाल्यात, स्लोअर का असेना झाल्यात, तर जी सबस्टिट्यूशन होते ती मेटापोझिशनला होते मित्रांनो. सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ॲट मेटापोझिशन्स या सर्व ग्रुपमुळे. दुसरा अजून एक ग्रुप आहे, याच्यामध्ये CCl3 कार्बन ट्रायक्लोराईड ग्रुप जो असेल, CCl3 ग्रुप जर अटॅच बेंझिनिंगला, तर तो सुद्धा -M दाखवत नाही, पण हा -I इफेक्ट दाखवतो, स्ट्रॉंग -I इफेक्ट दाखवतो. काही केसमध्ये हायपर कॉन्जुगेशन पण इफेक्ट आहे, हायपर कॉन्जुगेशन, आणि याच्यामुळे हा ग्रुपसुद्धा मेटा डायरेक्टिंग आहे, डिॲक्टिवेटिंग आहे, डिॲक्टिवेटिंग, स्ट्रॉंग डिॲक्टिवेटिंग. दिस ग्रुप इज ऑल्सो स्ट्रॉंग डिॲक्टिवेटिंग. मग बघा, हे सर्व सबस्टिट्यूएंट आहे मित्रांनो. OH म्हणजे ॲरोमॅटिक अल्कोहोल, ज्याला फिनॉल म्हणतो आपण. OR म्हणजे ॲरोमॅटिक इथर, ॲनिसोल वगैरेचे डेरिव्हेटिव्ह. NH2 ॲरोमॅटिक अमाइन्स, ॲनिलीन वगैरे डेरिव्हेटिव्ह. मोनो सबस्टिट्यूटिव्ह ॲनिलीन, डाय सबस्टिट्यूटिव्ह ॲनिलीन अँड थायोल्स. फिनॉलचे जे मेंबर, फिनॉलचे फिनॉलसारखे दुसरे ॲरोमॅटिक थायोल्स कंपाऊंड्स असतात, त्या सर्वांमध्ये स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग इफेक्ट आहे, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे. त्यानंतर हा जो ग्रुप आहे, हा इस्टर ॲसेटेट ग्रुप किंवा इस्टर ग्रुप आहे, हा अमाइड लिंकेज आहे. हे सर्व ॲक्टिवेटिंग ग्रुप आहेत, ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग आहेत. जनरली सर्व ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप हे रिंग ॲक्टिवेट करतात, एक्सेप्ट हॅलोजन्स. हे जे हॅलोजन्स आहेत, हे हॅलोजन्स ऑर्थोपॅराला रिॲक्शन शो करतात, पण ते कसे आहेत, डिॲक्टिवेटिंग ग्रुप्स आहेत मित्रांनो. रिंगची रिॲक्टिव्हिटी स्लो डाऊन करून टाकतात. R ग्रुप आणि फिनिल ग्रुप हे लेस ॲक्टिवेटिंग आहेत, त्यांचा रिंगच्या रिॲक्टिव्हिटीवरती फारसा परिणाम होत नाही, बट स्टील दे आर ऑर्थोपॅरा डायरेक्टिंग. आणि हे बाकीचे सर्व ग्रुप, ज्या सर्व ग्रुपमध्ये फर्स्ट अटॅचमेंट जी आहे ती C+Oची आहे, जे की इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असतात, बेंझिनिंगची इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे पूल करून घेतात, ओढून घेतात. ह्या सर्वांकडे मायनस इफेक्ट आहे, आणि मायनस इफेक्टमुळे हे सर्व स्ट्रॉंग डिॲक्टिवेटिंग आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स आहेत मित्रांनो. आता यांच्यामध्ये सुद्धा कंपॅरिझन आहे, कोण जास्त डिॲक्टिवेटिंग आहे, कोण कमी डिॲक्टिवेटिंग, कोण स्ट्रॉंग ॲक्टिवेटिंग आहे, कोण लेस स्ट्रॉंग ॲक्टिवेटिंग आहे. जर याच्याबद्दल आपण विचार केला तर समजा OH आणि OR या दोघांमध्ये विचार केला तुम्ही, तर OH आणि OR मध्ये सर्वात जास्त डोनेशन इफेक्ट कोणाचा असेल? ऑब्वियसली ORचा असेल, कारण ऑक्सिजन इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर बेंझिनिंगला देईल तर शेजारी R ग्रुप आहे जो डोनेटिंग आहे, आणि डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे तिथे रिॲक्शन अजून फास्टर वेने होतील. जर तुम्ही OH ग्रुप आणि NH2चा विचार केला, म्हणजे फिनॉल आणि ॲनिलीन या दोघांच्या रिॲक्टिव्हिटीचा विचार केला टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन, तर दोघांमध्ये इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशनची रिॲक्टिव्हिटी ॲनिलीनच्या केसमध्ये तुम्हाला जास्त मिळेल. कारण ॲनिलीनमध्ये जो नायट्रोजन आहे, हा नायट्रोजन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम हॅव मोर टेंडन्सी टू गिव्ह इलेक्ट्रॉन, मोर टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन, म्हणून NH2ची टेंडन्सी जास्त आहे. फिनॉल आणि फिनॉक्साईड आयनचा विचार केला तर फिनॉक्साईड आयन जो आहे, जिथं बेंझिनिंगला एक ऑक्सिजन आहे ज्याच्याकडे 3 लोन पेअर्स आहेत, तो मोर रिॲक्टिव्ह आहे दॅन दॅट ऑफ द फिनॉल इट सेल्फ. कारण फिनॉलकडे कुठलाही चार्ज नाही आहे. फिनॉल हा न्यूट्रल स्पेसिस आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्पेसिस आहे. फिनॉक्साईड हा ना चार्ज स्पेसिस आहे, निगेटिव्हली चार्ज आहे. न्यूट्रल स्पेसिसपेक्षा निगेटिव्हली चार्ज स्पेसिसचं इलेक्ट्रॉन डोनेशन हे जास्त असतं, फास्टर असतं. तसंच न्यूट्रल स्पेसिसपेक्षा पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिसचं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टन्स हे सुद्धा मोर असतं. म्हणजे या सर्व सबस्टिट्युएंटसोबत इथं या लिस्टमध्ये तुम्ही इथं अजून NH4 किंवा NH3+, देन NR3+, हे ग्रुप जर जोडलेत तर हे पॉझिटिव्हली चार्ज ग्रुप आहेत. जर बेंझिनिंगला अटॅच असतील, हे पॉझिटिव्हली चार्ज ग्रुप जर बेंझिनिंगला अटॅच असतील, तर यांची जी काही रिॲक्टिव्हिटी आहे ही ती खूप 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 स्लो आहे, बिकॉज दे आर मोर स्ट्रॉंगर डिॲक्टिवेटिंग. कारण पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी न्यूट्रल स्पेसिसपेक्षाही लवकर हे स्वतःकडे पूल करून घेतील. म्हणजे तुम्ही जर बेन्झाल्डिहाइड आणि क्वाटर्नरी अमोनियमचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केला ॲरोमॅटिक अमाइनचा, तर या बेन्झाल्डिहाइड केसमध्ये आणि NH3+च्या केसमध्ये NH3+ जो आहे तो मोर डिॲक्टिवेटिंग आहे, रिंगची रिॲक्टिव्हिटी खूप 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 कमी करून टाकणार आहे. दिस इज ऑल अबाउट रिंग रिॲक्टिव्ह ओरिएंटिंग इन्फ्लुअन्स ऑफ सबस्टिट्यूशन्स, बेंझिन सबस्टिट्यूशन्स. आता ह्या इफेक्टचा वापर करून तुम्ही या सर्व कंपाऊंडवरती फिनॉल, ॲनिसोल, ॲनिलीन, बेन्झाल्डिहाइड, ॲसेटोफिनॉन, देन कार्बॉक्झिल बेन्झोइक ॲसिड्स,
ते क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, आयोडोबेन्झिन, नायट्रोबेन्झिन्स, बेन्झिन सल्फोनिक ॲसिड अशा खूप साऱ्या कंपाऊंडवरती हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फ्रायडल क्राफ्ट, असायलेशन, अल्कायलेशन, रिमर टीमन रिॲक्शन्स अशा खूप साऱ्या व्हरायटी ऑफ इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक रिॲक्शन्स करू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला या टेबलनुसार काही केसमध्ये ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट मिळतील, काही केसमध्ये तुम्हाला मेटा प्रोडक्ट मिळतील. आय होप तुम्हाला हे सर्व आजचं लेक्चर समजलं असेल. तुम्हाला कोणते ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत, कोणते ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉईंग आहेत, कोणते ॲक्टिवेटिंग आहेत, कोणते डिॲक्टिवेट आहे हे सर्व समजलं असेल अशी मी आशा ठेवतो. तुम्ही याची भरपूर घरी प्रॅक्टिस कराल. या सर्वांवर प्रॉपर हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन रिॲक्शन तुम्ही परफॉर्म कराल ऑन पेपर ही मी आशा बाळगतो. आणि आजचा व्हिडिओ आपला इथं आपण थांबवूया. धन्यवाद.